आई नाही, ज्याला वडील नाही अशी मुलं जर असतील ना सरपंच साहेब, 1 रुपया न घेता बाबा 3री पासून तर 12वी पर्यंत आम्ही त्यांचं शिक्षण मोफत करत असतोय. संपलंय माझं कीर्तन, शेवटचं वाक्य राहिले माता भगिनी. 1 रुपया न घेता त्याचं 12वी पर्यंत शिक्षण आम्ही मोफत करत असतो. त्या दिवशी मी सांगितलं होतं आपल्या परिसरात आपल्या त्या ठिकाणी नातेवाईकात जर अशी मुलं असतील आमच्याशी संपर्क साधून अशी अनाथ मुलं जर असतील तर आमच्यापर्यंत घेऊन येत जा. मी प्रत्येक वेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने हे 2 मुलं घेऊन जात असतो. एक मुंबईचा आहे, एक संभाजीनगरचा आहे. जीवन जगत असताना ज्याला मायबाप नाही अशी मुलं आमच्याकडे 12-13 आहेत बरं का माता भगिनी पुरुष वर्ग. ज्याच्या जीवनात मायबाप नाही त्याचं जीवन कसं असतंय. संपलंय माझं कीर्तन, शेवटचं वाक्य माझ्यासाठी आहे. त्या दिवशी मी बोललो होतो संपलंय माझं कीर्तन माता भगिनी, एक वाक्य तुमच्यासाठी सांगून जाईल. जीवन जगत असताना आपल्या मुलांना असे संस्कार द्या, गेल्याच्या नंतर सुद्धा आपण आपली मुलं वर्ष श्राद्ध घालतील, 5.5 महिने घालतील. जीवन जगत असताना ज्याला मायबाप नाही अशी विद्यार्थी आमच्याकडे आम्ही त्या ठिकाणी सांभाळत असताना मागच्या दिवाळीची बाबा एक अशी घटना आहे. ताराबादचा एक विद्यार्थी आमच्याकडे, त्याचं नाव तुकाराम आहे, 3रीचा आहे, त्याला आई वडील नाही. दिवाळीच्या सणाच्या दिवशी प्रत्येक माता माऊली येते घरी, त्याच्या मुलाला घेऊन जाते. 45 विद्यार्थी, त्यातली 12-13 विद्यार्थी असे ज्यांना आई वडील नाही. कुणी येतं त्या ठिकाणी ज्यांना आई वडील आहे त्यांना घेऊन जाते. एक निंबळकची एक माऊली, तिचा मुलगा आहे 5वीला, ती त्या मुलाला नेण्याकरिता आली आणि दिवाळीच्या दिवशी म्हणत होती तुझ्या पप्पाने तुला चांगले कपडे घेतलेत, आपल्या दिवाळीला जायचं अशी म्हणत असताना तो 3रीचा विद्यार्थी बाबा, त्याला आई वडील नाही, तो त्याच्या आईकडे पाहायचा, पोराकडे पाहायचा, बॅगीकडे पाहायचा, आईकडे पाहायचा, पोराकडे पाहायचा, बॅगीकडे पाहायचा. का माझी आई असती, माझे बाबा असते तर मलाही कपडे घेतले असते, मलाही दिवाळीला जाता आलं असतं. त्याची आई त्या पोराला घेऊन गेली. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ अंगणामध्ये पोरं खेळत असताना मी सहज त्याला आवाज दिला, का रे तुकाराम, तुला नाही जायचं का रे दिवाळीला. 3रीचा पोरगा आहे दादा, तो माझ्याकडे पळत आला आणि असं म्हटल्याबरोबर त्याचे डोळे भरून आले बाबा, रडायला सुरुवात केली आणि त्याच्या मुखातून एक वाक्य निघालं, बाबा माझी आई माझे बाबा जर त्या ठिकाणी आज असते ना, मलाही दिवाळीला नेण्याकरिता आले असते, मला सुद्धा त्यांनी कपडे घेतले असते, पण माझे आई बाबा जेव्हा घरी गेले तो मी कोणाला कपडे घ्यायला सांगू. मायबाप नसणाऱ्यांचं जीवन आहे. अशी मुलं जर कुठं असतील तर आमच्यापर्यंत आणून घाला. या दिवशी मी सांगितलं फक्त शिक्षण देण्याचं काम आम्ही करत असतो. कितीतरी गावातील आपल्या परिसरातील ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी मदत करत असतात. त्या दिवशी आमच्या गाडगे साहेबांनी, दादांचं नाव मच्छिंद्र भास्कर दादा, त्या दिवशी या विद्यार्थ्यांकरिता त्यांनी एका विद्यार्थ्याचा ड्रेस 1000 रुपये या विद्यार्थ्यांकरिता दिले. एकदा त्या टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांनी आपल्या गावातील अजून ग्रामस्थ मंडळी त्यांनी त्या पळव्यावरून मुलांच्या धान्याकरिता आताही गाडीमध्ये 2-3 गुणी त्यांनी टाकून दिल्यात, बाजरीच्या, ज्वारीच्या, कोणी कपड्या स्वरूपात मदत करत असतात. तुम्हाला सर्वांना माझी विनंती, मी तुमच्या मुलासारखा आहे. या गावामध्ये माझं दुसऱ्यांदा येणे दशकिरा विधीच्या निमित्तानं 3-4 वेळेला आलो होतो. यावर्षी तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी प्रयत्नातून मला येता आलं. तुम्हा सर्व मायबापाचं दर्शन झालं. त्या अनाथ मुलांकरिता